आज नगरपालिका कराड यांची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली। मी निवडणुकीच्या प्रचारामध्ये कराडवासियांना शब्द दिलेला होता की आमच्या उमेदवारांना आपण निवडून द्या। निश्चितपणे कराड नगरीच्या विकासाला आम्ही गती देऊ आणि नगराध्यक्ष महोदयाने आमच्या पदभार स्वीकारून 1 महिना व्हायच्या आत आज मी उच्चस्तरीय बैठक जिल्हास्तरीय अधिकारी यांना घेऊन या ठिकाणी केली। जे तातडीने निर्णय करायचे होते, जे माझ्या अखत्यारीत पालकमंत्री म्हणून होते, ते आम्ही निर्णय आजच्या बैठकीमध्येच केले। काही निर्णयांसाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी त्यांच्या स्तरावरती बैठक घेऊन ते प्रश्न मार्गी लावावेत। बरेच वर्ष रखडलेले प्रश्न काही राज्य सरकारशी निगडीत आहेत कराड नगरपालिकेचे, त्या बाबतीत सुद्धा मी स्वतंत्र टिप्पणी मुख्याधिकाऱ्यांना करायला सांगितलेली आहे। आता ही महानगरपालिकेची आचारसंहिता सुरू आहे, त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील। ह्या दोन्ही निवडणुका संपल्या की माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडं या राज्यस्तरावर जे प्रलंबित प्रश्न आहेत नगरपालिकेचे ते सोडवण्यासाठी या ठिकाणी आपण बैठक मुंबईमध्ये घेणार आहोत। आदरणीय शिंदे साहेबांनी सुद्धा जेव्हा या निवडणूक प्रचाराला ते कराड नगरीमध्ये आले होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की कराडच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही। तशाच पद्धतीनं आम्ही निश्चितपणे कराड नगरीच्या विकासासाठी निधी राज्यस्तरावरून आणणं, अनेक वर्ष राज्याकडं प्रलंबित असणारे प्रश्न सोडवणं या कामाला आज सुरुवात केलेली आहे आणि काही निर्णय आजच्या बैठकीतच आम्ही घेतलेले आहेत। साहेब, पालकमंत्री आहात आपण, पालकमंत्री म्हणून ही बैठक घेतली, मात्र या नगरपालिकेच्या बैठकीसाठी सगळे नगरसेवक उपस्थित राहिले पाहिजे होते, मात्र भाजपच्या नगरसेवकांना निमंत्रण नव्हतं। नाही, निमंत्रण कोणालाच नव्हतं। निमंत्रण फक्त नगराध्यक्षांना, मुख्य अधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना होतं। ही अधिकाऱ्यांची प्रशासकीय आढावा बैठक होती। साहेब, सोलापूरमध्ये जो प्रकार घडला आहे, मनसे शहराध्यक्षाचा मर्डर झाला आणि एकतर्फी निवडणूक व्हावी किंवा बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून भाजपच्या आमदारांवर त्यावर आरोप होते आणि भाजपच्या आणि सेनेचे कुणी आमदार त्यांना भेटायला गेलेले नाही, त्याचं समर्थन करतात असे अर्थ घ्यायचा नाही। मला माहीत नाही सोलापूरमध्ये काय प्रकार घडला, पण असं काय घडलं असेल तर पोलीस त्याची चौकशी करतील, पोलिसांचं काम करतील, कायद्याचं काम करेल। त्यामुळं असं जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल तर नियमानुसार पोलीस त्याच्यामध्ये लक्ष घालून उचित कारवाई करतील। 350 कोटी आणि प्रगती पुस्तकाचा तुम्ही 7 वेळा उल्लेख केला, नक्की काय म्हणजे नाही 350 कोटी मोजत होता का तुम्ही? 1 2 3 4 5 6 7 बऱ्याच वेळा केला उल्लेख म्हणून म्हणतो केला, बरोबर आहे ना। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या 3 वर्षामध्ये 300 पेक्षा जास्त कोटी रुपयांची कामं कराड नगरीला आपण दिलेली आहेत। मी त्यांना मुख्याधिकाऱ्याने एक म्हटलं, नवीन कामं जेव्हा तुम्ही मागताय तेव्हा जुन्या कामांचा आधी प्रगती अहवाल द्या, किती टक्के कामं पूर्ण झाली, किती राहिलेली कामं किती दिवसात पूर्ण होतील, आणि या बाबतीतला ते स्वतंत्र आढावा माझ्याकडे देणार आहेत। एवढंच मी त्यांना सांगितलं की नवीन कामं मागताना, नवीन निधी मागताना जुनी कामं वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, दर्जेदार झाली पाहिजेत। आणि आता नवीन नगराध्यक्षांना सुद्धा मी विनंती केलेली आहे की जुन्या कामांवर त्यांनी पूर्ण लक्ष द्यावं, वेळेत ती कामं पूर्ण करावीत। ड्रेनेजची काही कामं प्रलंबित आहेत, ड्रिंकिंग वॉटर स्कीम, पिण्याच्या पाण्याच्या योजनेची काही कामं प्रलंबित आहेत, प्राधान्यक्रम ह्या कामांचा मी नगराध्यक्ष महोदयांना प्राधान्यक्रम नक्की करायचं सांगितलेलं आहे आणि आपल्याला कळेल लवकरच ही सुद्धा कामं गतीनं पुढे गेलेली दिसतील। साहेब, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तुमच्यावर अशी टीका केली, साताऱ्यातली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, पालकमंत्री कोणत्या बेयात जाऊन लपले? काय झालंय, सुषमा अंधारे मुंबईमध्ये मीडियापुढे बोलतात। माझ्याकडं सांगली महानगरपालिकेचा संपर्क मंत्री म्हणून सांगली जिल्ह्याचा जबाबदारी आहे। मी रात्री सांगलीवरून आलो, आजची बैठक करून आता नव्या मुंबईला निघालो। सुषमा अंधारेंना मुंबईत बसून बोलायला काय लागते? आम्ही लोकांच्यात आहे, सारखं लोकांच्यात जातोय आणि कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची कुठंही बिघडलेली नाही। कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्याशी कधीही 1 to 1 चर्चा करायला आमची तयारी आहे। सुषमा अंधारेंनी सातारा जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता करण्याची गरज नाही। कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातली अबाधित आहे। असा उल्लेख संजय राऊतांनी केलाय शिंदे साहेबांचा, ठाण्याचा रायमान डकेत। ते बहीणभाऊच आहेत। सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे एकमेकाचे आवळेजवळे बहीणभाऊ आहेत। दोघांनाही मीडिया पुढे बोलण्याशिवाय दुसरं काही काम नाही। संजय राऊत साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे आता जास्त मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही। त्यांना काय म्हणायचे म्हणू द्या।
कालच्या नगरपालिका नगर परिषद निवडणुकीत महाराष्ट्रानं दाखवलं कोण काय आहे ते. भाजपच्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरचा पक्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणणारा आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे. लोकांनी शिंदेसाहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेलं आहे. दुसऱ्या नंबरला आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो भाजपच्या खालोखाल. त्यामुळं आणि तुमची काय अवस्था झाली संजय राऊताला म्हणा बघा ना एकदा उबाटा कुठं आहे, उबाटा कितव्या नंबरला आहे, खालून सुद्धा खालच्या नंबरवरनं सुद्धा शोधून सापडत नाही. संजय राऊतांनी असं बोलत राहावं. आणखीन संजय राऊतांचा पक्षाचा नंबर त्यांच्या अशा बोलण्यामुळं खाली 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 जात राहील. गणेश नाईक म्हणतायत की बापाचा पैसा वाटायला आले, गणेश नाईक म्हणतायत की बापाचा पैसा वाटायला बापाचा आले. पैसा वाटायला अशी शिंदे सेनेवर टीका केली. नाव नाही घेतलं त्यांनी, नाव घेतलं. नाही, नाव नाही घेतलं. मग तुम्ही कसं म्हणताय कोणाला म्हणले ते? नाही, ते, तुम्हीच अंदाज लावताय का? दऱ्यात राहतात, शेतात राहतात, तर निवडणुकीच्या वेळेला इकडे येतात, बापाचा पैसे घेऊन दुसऱ्याचा काय म्हणतो काल म्हणले अहो नाव कोणाचंही करतात, फुलं लावतात, झाडं लावतात आणि परत इकडे येतात असा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे. अहो शेतात जाणं, झाडं फोटो लावणं, काढण्यापुरतं. वेगवेगळ्या या ना मला बघायला एकदा नुसतं फोटो काढण्यासारखं आहे का प्रत्यक्ष किती ॲडव्हान्स शेती केलेली आहे. दऱ्यामध्ये मी काय त्यांचं नाव गणेश नाईकांना सांगेन की तुम्ही या दऱ्यामध्ये तुम्हाला दाखवतो किती अत्याधुनिक शेती आणि सेंद्रिय शेती आणि जी शेतीमधली आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे. माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांना शेतीतली आवड आहे. तो शेतीत रमणारा माणूस आहे आणि आत्ताच नाही, नगरसेवक शिंदेसाहेब असल्यापासून त्यांचं गावाकडे लक्ष आहे, त्यांचा ओढ गावाकडे आहे. त्यामुळं फोटोबाजीपुरतं येणाऱ्यातला तो नेता नाही. ते गावाकडे जेवढे रमतात तेवढे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा रमतात. गणेश नाईकांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची एवढी चिंता करण्याची आवश्यकता नाही. चला धन्यवाद. बोललो आता. ड्रग्स प्रकरणात प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टवर छापा पडला, रिसॉर्टवर या ठिकाणी छापा पडला होता, शेडवर नव्हता असं म्हणते त्या. आणि त्याचबरोबर कोण? त्या ओमकार डिगे कुठे गायब झाला? या संदर्भात पोलीस प्रशासन तुमच्याशी अधिकृतपणानं बोलेल. या संदर्भामध्ये माननीय प्रकाश शिंदे असतील किंवा कुणी शिंदे परिवारातला असेल यांचा दुरान्वयान्वयी कसलाही संबंध नाही. सर महानगरपालिकेमध्ये जे बिनविरोध आणि कराडचं पत्रकार भवन आहे, तिथं नगरपालिकेने नागरी सुविधा केंद्र केलेलं आहे, नागरी आरोग्य सुविधा केंद्र. तर ते पत्रकारांना कधी मिळणार? मी नगराध्यक्षांशी बोलतोय या बाबतीत. सर चलो धन्यवाद. एकच प्रश्न